केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना यातील फरक लक्षात घेऊन जुन्या पेन्शन एवढाच लाभ देण्याची जबाबदारी सरकारनं घेतल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात सरकारच्या वतीनं ते बोलत होते। राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करावी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। राज्यात 2.5 लाख सरकारी पदं रिक्त असून आघाडी सरकार आल्यानंतर ही पदंही भरली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं। पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे।